नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. इथे तुम्हाला रोज नवनवीन कथांचा आनंद घेण्यास मिळेल. तर चला कथेला सुरुवात करूया. गावाच्या कडेला असलेल्या शिवारात छोटंसं गाव होतं, तळेगाव. तिथल्या एका मध्यमवर्गीय शेतकरी घरात लग्नाचा गडबडाट चालला होता. घर सजलं होतं, पण घरातली माणसं अधिक तेजस्वी, उत्साही वाटत होती. विलास शेतकरी कुटुंबातला एक हुशार, शांत आणि विचारपूर्वक बोलणारा तरुण. त्याचं लग्न होतं सेजलसोबत, एक समजूतदार, प्रेमळ मुलीशी. लग्नाच्या दिवशी सेजलसोबत तिची धाकटी बहीण मीनाक्षी पहिल्यांदाच आली होती गावात. ती कॉलेजमध्ये शिकणारी, थोडीशी हट्टी, पण मनाने खूप कोमल होती. सर्व पहिल्यांदाच बघत होते मीनाक्षीला. पण विलासचं लक्ष गेलं होतं तिच्या नजरेतल्या कुतूहलाकडे. ती सगळं पाहत होती, टिपत होती आणि हलकेच हसत होती. तुमचं गाव फार सुंदर आहे भाऊजी, मीनाक्षी हसून म्हणाली. तू आल्यानंतर अजून सुंदर झाले, विलास चुकून बोलून गेला. मीनाक्षीने डोळे मोठे केले आणि हसून निघून गेली. पण त्या हसण्यात काहीतरी वेगळं होतं, ओळखीचं, हळवं आणि अनोळखी आकर्षण असलेलं. मीनाक्षीचा दुसरा दिवस तळेगावात होता. लग्नाचे सगळे थाटमाट संपून आता घरात सगळी मंडळी थोडी निवांत झाली होती. सकाळी घरात वाफळते चहा आणि पोहे झाले होते आणि अंगणातील माती ओली होती. कालच्या बारशाने आणि पावसाने मीनाक्षी घरात इथून तिथून वावरणारी होती. कधी सेजलच्या मदतीला तर कधी तिला काही विचारत म्हणाली, भाऊजी नेहमी असेच शांत असतात का, मीनाक्षीने सेजलला विचारलं. सेजल हसली. हो ग, पण मनाने खूप मोठा आहे. बोलत नाही पण समजतो फार. मीनाक्षी त्या दिवशी पहिल्यांदाच त्याला निरखून पाहत होती. विलास अंगणात झाडांना पाणी घालत होता, केस भिजलेले, डोळे खोल विचारात. त्या क्षणी तिला तो वेगळा वाटला, जणू एखाद्या चित्रपटातला नायक. त्या घरात मीनाक्षीचं आणि विलासचं नातं भाऊजी साली असलं तरी मीनाक्षीचं मन तिला अजून साली म्हणायला तयार नव्हतं. एक हळूवार, अनामिक ओढ निर्माण झाली होती. त्या दिवशी संध्याकाळी गावात जत्रा होती. झुले, खेळणी, खाऊचे स्टॉल्स, लोकांची गर्दी आणि लखलखती दिवे. त्या दिवशी सेजलच्या मागे खूप कामे होती, त्यामुळे ती बरोबर नव्हती. ती घरी कामात अडकली होती, म्हणून मीनाक्षी एकटीच जत्रेत फिरत होती. अचानक तिला विलास दिसला, एका पुस्तकाच्या स्टॉलसमोर. हो, तो पुस्तकप्रेमीही होता. भाऊजी तुम्ही इथे, तो हसला. हो, मला पुस्तकाची जत्रा जास्त आवडते. दोघं एका पुस्तक स्टॉलवर थांबले. तिने एक पुस्तक उचललं आणि म्हणाली की प्रेम हे नात्याच्या मर्यादेच्या पलीकडे जातं. विलासने तिला पाहिलं. ती जाणीवपूर्वक वाचत होती की निव्वळ योगायोग होता. नंतर त्या दोघांनी एका बर्फवाल्याकडून 2 बर्फाचे गोळे घेतले आणि बर्फाचे गोळे चोखा लागले. कोमलने हलकेच विचारलं, तुम्हाला वाटतं का की काही भावना नात्यापेक्षा मोठ्या असतात? विलासने क्षणभर शांत राहून उत्तर दिलं, भावना मोठ्या असतात, पण त्याच्यावर मर्यादा असावी लागते. त्या उत्तराने मीनाक्षी हसली, पण मनात एक वादळ उसळून गेलं. त्या रात्री मीनाक्षीने डायरीत लिहिलं, माझं मन त्याचं होतंय, हे योग्य आहे का, पण चुकीचंही वाटत नाही. गावात अचानक पावसाची जोरदार सर आली. जणू आकाशाने उकळत ठेवलेलं मन मोकळं केलं होतं. संध्याकाळ झाली होती आणि घरातली सगळी मंडळी ओल्या पावसात चहा आणि गरम भजीचा आस्वाद घेत होती. सेजल कामात अडकलेली सासू देवापुढे माळ गुंफत होती आणि मीनाक्षी बाल्कनीत उभी पावसाच्या सरी अंगावर घेत. तेवढ्यात विलास आला आणि म्हणाला, अशी भिजलीस तर आजारी पडशील. मीनाक्षी हसली. कधी कधी थोडंसं भिजणं हेही मनासाठी औषध असतं भाऊजी. विलास काहीच बोलला नाही, फक्त तिच्या हातात एक टॉवेल ठेवला आणि मागे फिरला. मीनाक्षीचं मन मात्र थांबून गेलं. जणू पावसात तिचं मन भिजून पारदर्शक झालं होतं आणि त्या पारदर्शकतेत ती विलासला बघू लागली होती, वेगळ्या नजरेनं,
वेगळ्या भावनेनं. त्याच रात्री मीनाक्षीने तिच्या डायरीत लिहिलं, भिजलेल्या केसात डोळ्यातले थेंब आणि मनातलं हलकं थरथरणं. हे काय आहे? हे फक्त आकर्षण असेल का की काहीतरी अधिक खोल? पुढचे काही दिवस शांततेत गेले, पण त्या शांततेखाली दोन अंतःकरण धडधडत होती. एके दिवशी दुपारी सगळे झोपले असताना मीनाक्षी एकटीच घरातल्या जुन्या लायब्ररीत गेली. तिथे तिची भेट पुन्हा झाली विलासशी. दोघं एका पुस्तकावर बोलत होते. तिने सांगितलेली कहाणी बोलता बोलता मीनाक्षी म्हणाली, कधी कधी वाटतं काही माणसं आपल्याला उशिरा भेटतात, पण अगदी योग्य वेळेस. विलास तिच्याकडे पाहून थांबला. त्याला माहीत होतं तिच्या शब्दाच्या मागे अर्थ आहेत. तुला माहीत आहे ना मीनाक्षी, नाती ही फक्त नावाची ठरत नाहीत. भावना वेगळ्या असतात, पण सगळं मोकळं करता येत नाही. मीनाक्षी हळूच म्हणाली, माझ्या भावना मी मोकळ्या करणार नाही, पण त्या असतील याची तुला जाणीव तरी असू दे. तेव्हा दोघं काही क्षण एकामेकाकडे बघत राहिले. न काही बोललं गेलं, न काही रोखता आलं. ते फक्त एकमेकांकडे निःशब्द बघत राहिले. काही वेळाने त्यांनी त्या लायब्ररीमध्ये दोघांनीही 1 तास आनंद घेतला आणि आपापली पुस्तके मध्ये ठेवून ते तिथून निघून गेले. त्या दिवसानंतर दोघंही जाणीवपूर्वक एकमेकापासून थोडं अंतर ठेवू लागले. मीनाक्षी आधीहून जास्त गप्प राहू लागली होती. विलास त्याच्या शेतीच्या कामात बुडवून घेत होता, पण त्याचं मन हे काही त्यांचं ऐकत नव्हतं. एका रात्री दोघं एकत्र अंगणात होते. दिवे गेले होते. आकाशात चंद्र धुसर प्रकाश टाकत होता. मीनाक्षी म्हणाली, कधी कधी वाटतं मनातलं सगळं बोलून टाकावं, मग काही हो. विलास तिच्याकडे न बघता म्हणाला, बोलणं सोपं असतं मीनाक्षी, पण जगणं कठीण. मला तुझ्यावर प्रेम आहे हे खरं आहे, पण शेजल माझी जबाबदारी आहे हेही तितकंच खरं. मीनाक्षी शांत होती. डोळ्यात पाणी होतं. माझ्या भावना खोट्या नाहीत भाऊजी, पण त्यांना शब्दाची गरज नाही. त्या क्षणी दोघंही एका अनामिक करारात अडकले. प्रेम असलं तरी त्यांचं अस्तित्व हे फक्त मनातलं. नंतर हळूहळू शेजलला जाणू लागलं, मीनाक्षीचा चेहरा वेगळा आहे, तिचं वागणं सावध झालंय आणि विलास तोही पूर्वीसारखा शांत नाही. एके दिवशी दुपारी शेजलने मीनाक्षीला थेट विचारलं, तुला विलास आवडतो का? मीनाक्षी हादरली, पण सावरून म्हणाली, भाऊजी सगळ्यांनाच आवडतात शेजल. त्यांचं शांत वागणं, समजूतदारपणा, सगळंच. शेजल तिच्याकडे पाहत म्हणाली, माझी बहीण आहेस म्हणून सांगते, काही भावना काळाच्या पलीकडे जातात, पण काही पलीकडे गेल्या की सगळं संपतं. त्या रात्री मीनाक्षीने डायरी फाडून टाकली. त्या प्रत्येक पानावर विलासचं नाव होतं, पण आता शेजलच्या डोळ्यापुढे त्याचं अस्तित्व जपायचं होतं. सकाळ झाली होती. तळेगावात थोडं गारवा होता. मीनाक्षी अंगणात बसून गप्प होती. तिच्या हातात एक लिफाफा होता. ते नोकरीचं ऑफर लेटर होतं. मुंबईत एका नामांकित कॉलेजमध्ये लायब्ररी असिस्टंट म्हणून काम मिळालं होतं. मीनाक्षी तिची बहीण शेजलपाशी गेली. ताई, मला वाटतं मला आता जावं लागेल, थोडं स्वतःसाठी आणि सगळ्यांसाठीही. शेजल काहीच बोलली नाही, फक्त तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिच्या डोळ्यात काळजी होती, पण कुठेतरी एक हळवी संमतीसुद्धा. ती संध्याकाळी विलासला भेटली. भाऊजी मी जाते, कारण तुम्ही इथे आहात. विलासने तिच्याकडे पाहिलं. शब्द हरवले. तुझं जाणं म्हणजे तुझं हरवणं नाही, तुझं स्वतःच्या भावनांना समजून घेणं आहे. ती फक्त एवढंच म्हणाली. कधी पत्र लिहिलं तर उत्तर द्या, नाही दिलं तरी समजून घेईन. तेव्हा दोघांच्याही डोळ्यात पावसाच्या थेंबासारखं काहीसं चमकलं, पण तो पाऊस आतूनच पडत होता. ती मुंबईला गेली, नव्या जगात, नव्या लोकात, पण तिचं मन तसंच मागे होतं. ती दररोज लायब्ररीत काम करत असताना नाव न लिहिलेली एक डायरी लिहित होती. त्या घराबद्दल, त्या माणसाबद्दल आणि त्याच्या नजरेतल्या न बोललेल्या प्रेमाबद्दल. एक दिवस तिच्या मेलवर एक पत्र आलं. मीनाक्षी, तुझं जाणं माझ्या आयुष्यातलं एक शहाणपण होतं. तुझ्या नावानं मी काहीच सांगू शकलो नाही, पण मनात तुझं नाव रोज उमटलं. तू दूर गेलीस म्हणून मी तुझ्यापासून सुटलो नाही. आज कबूल करतो,
मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझ्या मनाच्या शांततेसाठी मी तू सोडलीस आणि तुझ्याच प्रेमासाठी मी स्वतःला थांबवलं. हे पत्र वाचून तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण एक हसूही. कारण प्रेम तुटत नाही, ते एका वेगळ्या रूपात टिकतं. मुंबईत 3 वर्षे उलटून गेली होती. मीनाक्षी आता एका शाळेत लायब्ररी प्रमुख म्हणून काम करत होती. शांत, समंजस आणि जरा जास्तच खोल झालेली. एक दिवशी शाळेत एक कार्यक्रम होता, ग्रामीण ग्रंथदिंडी. त्यासाठी काही लोक गावातून बोलवले गेले होते. आणि आश्चर्य, मीनाक्षीच्या समोर उभा होता विलास. त्याने तिला पाहिलं. डोळ्यात तो जुना शांत प्रकाश, पण आज तो थोडा हलका वाटत होता. कार्यक्रमानंतर ते दोघं एकत्र एका झाडाखाली बसले. तेव्हा विलासने तिचे दोन्ही अस्तित्व कुरवाळून टाकले आणि थोडा वेळ त्यांनी तिथे आनंद घेतला. विलास म्हणाला, तू अजूनही तसंच लिहितेस? विलासने विचारलं. मीनाक्षी हसली. हो, आणि आता तुझं नाव लिहावं वाटत नाही, कारण तू मनात गडद न झालेलं एक हसू होऊन राहिलास. तेव्हा तो म्हणाला, तुझ्यासाठी एक पुस्तक आणलंय. ती पुस्तक उघडते आणि पहिल्या पानावर लिहिलं होतं, मीनाक्षी, एका सालीचं नातं, जे प्रेम झालं पण प्रेमाबरोबर शांत झालं. ती भेट त्याची शेवटची भेट होती. दोघंही आता एकमेकांच्या जवळ नव्हते. पण मीनाक्षीच्या डायरीतला शेवटचा पान हे होतं, प्रेम काही वेळा आपल्याला मिळत नाही, पण ते आपल्याला आपलंसं करून जातं. भाऊजी, हे माझं प्रेम होतं आणि माझं शहाणपणही. गावात परतल्यावर विलासने सेजलला सगळं सांगितलं स्पष्ट. शांतपणे सेजल थोडा वेळ शांत राहिली. ती माझी बहीण होती आणि तू माझा नवरा आहेस, पण तिचं प्रेम हे सच्च होतं. तू जपलंस याचा अभिमान आहे. त्या क्षणी सगळं स्पष्ट झालं. कोणी कोणाचं नव्हतं, पण प्रत्येकजण कोणाच्या तरी मनात घर करून गेलं होता. आजची कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.